नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही लोककल्याणकारी योजना आहेत त्या योजनांची आपण माहिती बघितली। तर त्याचाच आता पुढचा पार्ट आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग आता स्क्रीनकडे जाऊया। तर आहे कृषी व पशुपालन योजना। कृषी व पशुपालन योजनेमध्ये ज्या काही शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी योजना आहेत त्या योजनांची आज आपण माहिती घेणार आहोत। तर प्रधानमंत्री पीक विमा योजना, सर्वसमावेशक पीक विमा। तर उद्दिष्ट आहे प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यास। तर खरीप व रब्बी हंगामाकरता जोखमीच्या बाबी दिलेल्या आहेत। प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट होणे, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन होणे, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट। त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान। त्यानंतर पूर्वी शेतकऱ्यांना खरीप 2%, रब्बी 1.5%, नगदी 5% विमा हप्ता भरावा लागत होता। आता शेतकरी विमा हप्ता हिस्सा सुद्धा राज्य शासन भरणार आहे। तर नोंदणी शेतकऱ्यांना केवळ ₹1 भरून प्रधानमंत्री फसल विमा योजना या वेबसाईटवर पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येईल किंवा तसेच बँकेत, सामूहिक सेवा केंद्र, CSC, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या मार्फत देखील नोंदणी करता येईल। त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजना नुकसान पश्चात दावा प्रक्रिया। तर त्यामध्ये नुकसान झाल्यानंतर क्रॉप इन्शुरन्स या ॲपवर नुकसानीबाबत तक्रार करावी। त्यानंतर विमा प्रतिनिधी पाहणी करून पुढील कार्यवाही करतील। त्यानंतर समाविष्ट पिके, खरीप हंगाम 14 पिके आहे। खरीप हंगामामध्ये तृणधान्य, भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, कडधान्य, तूर, मूग, उडीद, गळीत धान्य, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कारळे, नगदी पिके, कापूस व कांदा। त्यानंतर रब्बी हंगामामध्ये 6 पिके आहेत। तर तृणधान्य व कडधान्यामध्ये येतात उन्हाळी भात, गहू, बागायती। त्यानंतर रब्बी ज्वारी, बागायत व जिरायत, हरभरा। त्यानंतर गळीत धान्यामध्ये येतात उन्हाळी भुईमूग, नगदी पिके येतात रब्बीमध्ये कांदा। त्यानंतर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य शासनाची। तर उद्देश आहे शेतकरी कुटुंबास पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये असे मिळून कुटुंब निश्चित उत्पन्न मिळण्याकरता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 1 फेब्रुवारी 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे। पात्र शेतकरी कुटुंबास ₹2,000 प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात ₹6,000 प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो। त्यानंतर पात्रता आहे वहिती शेत जमीन धारण करणारे शेतकरी कुटुंब, अपात्रता सर्व संस्थात्मक जमीनधारक, खालील वर्गातील शेतकरी कुटुंबे, घटनात्मक पद धारण करणारे आजी माजी मंत्री, संसद विधिमंडळ सदस्य, आजी माजी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष। त्यानंतर आजी माजी शासकीय कर्मचारी वर्ग ड वगळून। त्यानंतर प्राप्तिकर भरणारे कुटुंब। त्यानंतर व्यावसायिक, उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, अभियंता। तर अर्ज कुठे करावा? अर्ज आपण pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन करू शकतो। त्यानंतर महा-DBT शेतकरी योजना म्हणजे मागेल त्याला जी योजना आहे गव्हर्नमेंटची ती योजना। त्यामध्ये आहे योजनेचा लाभ। पहिली योजना आहे ठिबक आणि तुषार सिंचनसाठी 75 ते 80% अनुदान योजना आहे। शेततळे आकारानुसार शेततळे व अस्थिरीकरणासाठी अनुदान आहे। त्यानंतर अवजारांना सुद्धा अनुदान आहे। ट्रॅक्टर, पॉवर टिलर, नांगर, रोटावेटर, अवजार बँक, कडबा कुट्टी मशीन, रिझर, ऊस पाचट कुट्टी यंत्र, कल्टिवेटर, पेरणी यंत्र, ट्रॅक्टर ट्रॉली, स्प्रेअर, मिनी राईस मिल, दाल मिल, पॉवर विडर इत्यादी। त्यानंतर ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस, पॅक हाऊस, नर्सरी, प्लॅस्टिक मल्चिंग, इलेक्ट्रिक मोटर इत्यादी। त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहे 712, 8, बँक पासबुक, आधार कार्ड, आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर, अवजाराचे दरपत्रक, अवजाराचा टेस्ट रिपोर्ट। तर अर्ज कुठे करावा? अर्ज आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर करू शकतो। त्यानंतर तालुका कृषी अधिकारी कृषी विभागाच्या वेबसाईटवर करू शकतो। त्यानंतर
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा तर अंतर्गत अमृत महोत्सवी फळझाड वृक्ष फळपीक लागवड कार्यक्रम तर वैयक्तिक लागवडत्याच्या सलग शेतावर बांधावर पडीक जमिनीवर फळबाग लागवड लाभार्थी मगरा रोय जॉब कार्ड धारण करणारे SC ST विजय NT BPL दिव्यांग पंतप्रधान आवास लाभार्थी 0.05 ते 2 हेक्टर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा तर योजनेत समाविष्ट फळपिके आणि फुलपिके आहे आंबा काजू चिकू पेरू डाळिंब संत्रा मोसंबी कागदी लिंबू नारळ बोर सीताफळ आवळा चिंच कवठ जांभूळ कोकम फणस अंजीर सुपारी बांबू साग केळी शेवगा इत्यादी। त्यानंतर फुलझाडे आहेत गुलाबे मोगरा आहे निशिगंध आहे सोनचाफा आहे। त्यानंतर औषधी वनस्पती आहेत मसाल्याची पिके आहेत। त्यानंतर अन्य विभाग योजनेची सांगड घालून ठिबक सिंचन विहीर यांचा लाभ घेता येईल। त्यानंतर शेततळ्याचाही लाभ या योजनेअंतर्गत घेता येईल। त्यानंतर आवश्यक कागदपत्रे आहेत या योजनेसाठी अर्ज 7/12 बँक पासबुक आधार कार्ड जॉब कार्ड लेबर बजेट प्रमाणपत्र अंदाजपत्रक ग्रामसभा ठराव त्यानंतर मनरेगा अंतर्गत इतर लाभ सिंचन विहीर ₹4 लाखापर्यंत अनुदान। अर्ज कुठे करावा तालुका कृषी विभाग ग्रामपंचायत पंचायत समिती। त्यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना तर यातील लाभार्थी आहे राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 व्यक्ती आई वडील शेतकऱ्याची पती पत्नी मुलगा अविवाहित मुलगी यापैकी एक व्यक्ती। तर समाविष्ट बाबी आहे यामध्ये रस्ता किंवा रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा त्यानंतर विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात वीज पडून मृत्यू किंवा खून उंचावरून पडून झालेला अपघात सर्पदंश व विंचूदंश नक्षलाईट कडून झालेल्या हत्या जनावरांच्या खाल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी मृत्यू बाळंतपणातील मृत्यू दंगलमध्ये झालेले मृत्यू अन्य कोणतेही अपघात या अपघातांचा समावेश असेल। त्यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेसाठी लाभाचे स्वरूप आहे अपघाती मृत्यू जर असेल तर 2 लाख रुपये 2 डोळे अथवा 2 हात अथवा 2 पाय ₹2 लाख एक डोळा व 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास ₹2 लाख 1 डोळा अथवा 1 हात 1 पाय निकामी झाल्यास ₹1 लाख त्यासाठी कागदपत्रे आहे 7/12 उतारा मृत्यूचा दाखला शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद त्यानंतर शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीकरिता शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे। तर अर्ज कुठे करावा तालुका कृषी अधिकाऱ्याकडे 30 दिवसाच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे। त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना POCRA तर त्यासाठी लाभार्थी आहे अनुक्रमे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला दिव्यांग शेतकरी सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी। तर आवश्यक कागदपत्रे आहे 7/12 उतारा SC ST असल्यास प्रमाणपत्र दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र अर्ज कुठे करावा तर dbt.mahapokra.gov.in। तर नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प पोर्टलवर समान घटक बाबी आहे भाडे तत्वावर कृषी अवजारी सेवांची केंद्रांची निर्मिती करणे एकात्मिक पॅक हाऊस कृषी उत्पादनांचे संकलन करणे पॅक हाऊस निर्मिती फळ पिकवणी केंद्र भाजीपाला प्रक्रिया केंद्र औषधी सुगंधी वनस्पती प्रक्रिया युनिट तर इत्यादी भरपूर प्रकारचे असे घटक आहेत बाबी आहेत ते आपण या चार्ट मध्ये बघू शकतो। पुढे त्याचा चार्ट आहे त्याची टक्केवारी दिली आहे किती टक्क्याप्रमाणे तुम्हाला याचा उपक्रमाचा लाभ घेता येईल। तर हा तक्ता सर्वांनी रेफर करावा। प्रकल्प कार्यक्षेत्र आहे जिल्ह्यानुसार त्या जिल्ह्यातील किती गावे या प्रकल्पासाठी मंजूर आहेत त्याची माहिती दिलेली आहे। प्रकल्पात खारपान पट्ट्यातील 932 गावे समाविष्ट आहेत। त्यानंतर वैयक्तिक घटकाचा लाभ देण्यासाठी फ्लो चार्ट दिलेला आहे कसा लाभ घेण्यासाठी काय करायचं त्याची प्रोसिजर पूर्ण इथे दिलेली आहे ती पण आपण रेफर करू शकतो। इथे दिले कृषी व्यवसाय प्रस्तावाकरता आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर नोंदणी करते वेळी आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अर्ज करते वेळी आवश्यक कागदपत्रे
इत्यादी कागदपत्रे आपल्याला लागू शकतात. त्यानंतर कृषी व्यावसायिक बाबींकरता डीबीटी कार्यप्रणाली इथे दिलेली आहे. थोडक्यात शेतकरी उत्पादक कंपनी गट डीबीटी फ्लो चार्ट दिलेला आहे, तर तोही आपण रेफर करू शकतो. त्यानंतर मुख्यमंत्री कृषी व अन्य प्रक्रिया योजना 100% राज्य पुरस्कृत योजना आहे ही. तर या योजनेसाठी उद्देश आहे शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याकरता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे, उत्पादित मालास ग्राहकांची पसंती, बाजारपेठ निर्माण करणे व निर्यातीस प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागात लघु व मध्यम अन्य प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे. योजनेचे घटक आहे कृषी व अन्न प्रक्रिया प्रस्थापना, नवीन प्रकल्प उभारणी व कार्यरत असलेल्या कृषी व अन्य प्रक्रिया उद्योगाचे स्तरवृद्धी विस्तारीकरण व आधुनिकीकरण, नवीन अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, तसेच कार्यरत असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगांचे स्तरवृद्धी विस्तारीकरण व आधुनिकीकरण या बाबींचा समावेश राहील. मूल्यवर्धन, शीतसाखळी आणि साठवणुकीच्या पायाभूत सुविधा. पात्र उद्योग आहे अन्नधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबिया, मसाला, नगदी पिके, मूल्यवर्धन, शीतसाखळी आणि साठवणुकीच्या पायाभूत सुविधा, पीक आधारित अन्य प्रक्रिया उद्योगाशी निगडित काढणी पश्चात पूर्व प्रक्रिया केंद्र व एकात्मिक शीतसाखळी स्थापित करणे. पात्र लाभार्थी संस्था, वैयक्तिक लाभार्थी, वैयक्तिक उद्योजक, सक्षम शेतकरी, बेरोजगार युवक, पहिला नवोद्योजक, ॲग्रिगेटर, भागीदारी प्रकल्प, भागीदारी संस्था. गट लाभार्थी आहे शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था, शासकीय संस्था, खाजगी संस्था. अनुदानाचे स्वरूप कारखाना, संयंत्रे आणि प्रक्रिया प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी दालने यांच्या बांधकाम खर्चाच्या 30% अनुदान, कमाल मर्यादा ₹50 लाख. अर्ज कुठे करावा? जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी. त्याच्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास. तर उद्देश आहे शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत शाश्वत वाढ करून नवीन उपजीविकेच्या जीविकेच्या साधनांची उपलब्धता करणे व त्या आधारे त्यांचे जीवनमान उंचावणे. कोरडवाहू क्षेत्रातील कृषी उत्पादनातील जोखीम कमी करून शेतकऱ्यांचा कोरडवाहू शेतीबाबत आत्मविश्वास वाढविणे. योजनेची व्याप्ती राज्यातील सर्व जिल्हे लाभार्थी. पात्रतेचे निकष आहे अल्प व अत्यल्प भूधारक व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे. कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेअंतर्गत किमान 50% निधी वर नमूद लाभधारकांवर खर्च करण्यात यावा. प्रस्तावित निधीच्या 16% व 8% किंवा अनुसूचित जाती जमाती यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुक्रमे अनुजाती व अनुजमाती या प्रवर्गासाठी तरतूद करण्यात यावी. लाभार्थी हा सध्याच्या प्रचलित पीक पद्धतीमध्ये बदल करून एकात्मिक शेती पद्धतीतील बाबी राबविण्यास इच्छुक असला पाहिजे. अर्ज करण्याची कार्यपद्धती सदर योजना ही समूह आधारित असल्याने निवड झालेल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून अर्ज सादर करावा. तर अनुदानाचे स्वरूप आहे याच्यामध्ये फळपीक आधारित शेती पद्धती ₹25,000 प्रति हेक्टर, 7 दुधोत्पादक पशुधन आधारित शेती पद्धती ₹40,000 प्रति हेक्टर, इतर पशुधन आधारित शेती पद्धती ₹25,000 प्रति हेक्टर, वनिकी आधारित शेती पद्धती ₹15,000 प्रति हेक्टर, ग्रीन हाऊस ₹468 प्रति चौरस मीटर, शेडनेस हाऊस ₹355 प्रति चौरस मीटर, मुरघास युनिट ₹1,25,000 प्रति युनिट, मधुमक्षिका पालन ₹800 प्रति कॉलनी, काढणी पश्चात तंत्रज्ञान 4,000 प्रति चौरस मीटर, गांडूळ खत युनिट कायमस्वरूपी ₹50,000 प्रति युनिट, हिरवळीचे खत ₹2,000 प्रति हेक्टर. अर्ज कुठे करावा? तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय. त्यानंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ही विशेष योजना आहे. नवीन विहिरीसाठी ₹2.5 लाख, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ₹50,000, इनवेल बोरिंगसाठी ₹20,000, पंप संचासाठी ₹20,000, वीज जोडणी आकारासाठी ₹10,000, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्थिरीकरणासाठी लाख, ठिबक सिंचनसाठी संचासाठी ₹50,000 किंवा तुषार सिंचनासाठी ₹25,000चा लाभ देय आहे. यामध्ये नवीन विहीर पॅकेज, नवीन विहीर, पंप संच, वीज जोडणी आकार, ठिबक किया तुषार असे एकूण 3 ते 5 3,05,000 ते 3,30,000 पर्यंत अनुदान. जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज आहे. जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, वीज जोडणी आकार, ठिबक किंवा तुषार असे एकूण 1,05,000 ते 1,30,000 पर्यंत. शेततळ्यांचे प्लास्टिक अस्थिरीकरण पॅकेज,
शेततळ्यांचे प्लास्टिक अस्त्रीकरण, पंप संच, वीज जोडणी, आकार, ठिबक किंवा तुषार असे एकूण 1,55,000 ते 1,80,000 लाभार्थ्याकडे जर काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकाचा लाभ विहित मर्यादित देण्यात येईल. नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्तीच्या घटकांचा लाभ घेतल्यानंतरही लाभार्थ्याने इनवेल बोरिंगच्या घटकाची मागणी केल्यास सदर घटकाचा अतिरिक्त लाभ देण्यात येईल. सदर योजनासाठी लाभार्थीची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 1.5 लाख आहे. अर्ज कुठे करावा? कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद. त्यानंतर राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना, कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग. तर उद्देश आहे राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी 2 दुधाळ देशी, 2 दुधाळ संकरित गायी, 2 म्हशींचे गट वाटप करणे. लाभ: सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना गटाच्या किमतीच्या 50% किंवा अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना गटाच्या किमतीच्या 75% अनुदान. सर्वसाधारण प्रवर्गातील व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना अनुक्रमे 50% व 25% एवढा निधी स्वतः अथवा बँक वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उपलब्ध करून घ्यावायचा. दुधाळ जनावरांची खरेदी जनावरांच्या बाजारातून करण्यात येते. गट किंमत: 2 दुधाळ म्हशी, 2 दुधाळ संकरित गायी 1,56,850. 2 म्हशींचा गट रुपये 1,79,258. दुधाळ जनावरांच्या किमतीत सुधारणा: नवीन दर प्रति देशी संकरित गाय रुपये 70,000 व म्हैस रुपये 80,000 करण्यात आलेले आहे. राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत अंशतः या योजनेअंतर्गत 10 शेळ्या, मेंढ्या व बोकड, नर मेंढा यांचे गट वाटप करण्यात येते. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना गट किमतीच्या 50% किंवा अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थींना प्रकल्प किमतीच्या 75% अनुदान देण्यात येते. सर्वसाधारण प्रवर्गातील व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थींना अनुक्रमे 5% एवढा निधी स्वतः उभारणे व उर्वरित रक्कम अनुक्रमे 45% ते 20% बँकेकडून कर्ज रूपाने स्वतः उपलब्ध करून घ्यावायची आहे. या योजनेअंतर्गत उस्मानाबादी, संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड तसेच मडग्याळ किंवा दखनी मेंढ्या अथवा अन्य स्थानिक गटाचे वाटप करण्यात येते. गट किंमत: उस्मानाबादी संगमनेरी शेळी 1,03,545, स्थानिक शेळी 78,231, मुडग्या रुपये 1,28,850, दखनी व स्थानिक मेंढ्या 1,03,545 रुपये. त्यानंतर राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना. राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी क्षेत्र उपयोजना, 1,000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करणे. या योजनेअंतर्गत पक्षी संगोपनासाठी पक्षीगृह व इतर मूलभूत सुविधा उभारण्याकरता जसे स्टोअर रूम, पाण्याची टाकी, निवासाची सोय, विद्यार्थीकरण इत्यादी. त्यानंतर विगयोमधून 75% सर्वांच्या म्हणजे रुपये 1,68,750 मर्यादेपर्यंत शासकीय अनुदान देय राहील. एकूण प्रकल्पाची किंमत 2,25,000. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% मर्यादेपर्यंत शासकीय अनुदान रुपये 1,12,500 अनुदेय राहील. सन 2023-24 करिता ही योजना सर्वसाधारण प्रवर्गासाठी मनरेगा अंतर्गत राबविण्याबाबत शासन निर्देश आहेत. तर हा राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रम आहे. तर राज्यातील व्यक्ती, स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक संघटना, FPO, शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट, कलम 8 अंतर्गत नोंदणी केलेल्या कंपन्या यांच्याकडून खालील योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर या प्रकारे आपण अर्ज करू शकतो. अर्जाची प्रोसिजर इथे दिलेली आहे, ती आपण बघू शकतो. याचा स्क्रीनशॉट घेऊन आपण बघू शकतो. याचाही आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतो. त्याच योजनांची पुढे माहिती दिलेली आहे आपल्याला. त्यानंतर आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. तर या योजनेबद्दल आपण पुढच्या भागात माहिती बघणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या येणाऱ्या पुढच्या नवीन योजनांच्या माहितीबद्दल तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल आणि आपला फायदा होईल. धन्यवाद.